नमस्ते. घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना संक्रांतीसाठी तिळाचे लाडू बनवणार आहोत. तर हे तिळाचे लाडू कसे बनवायचे आणि त्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ ना पूर्ण पहा, तरच तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने हे लाडू बनवलेत. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण हे लाडू बनवणार आहोत आणि वस्तू पण आपण खूप कमी घेतलेले आहेत. तर चला आता मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य याला लागणार आहे ते. आता लाडू बनवण्यासाठी मी इथे हे बघा सफेद तीळ घेतले आहेत. हे मी पाव किलो घेतले आहेत. आणि पाव किलो आपण तीळ घेतले तर पाव किलो आपण गूळ घ्यायचं आहे. आता हे मी थोडंसं असं बारीक करून घेतलं आहे. आणि इथे शेंगदाणे मी मिक्सरला लावून घेतले आहेत. थोडेसे जाडसर आणि थोडंसं असं बारीक असं करून घेतलं आहे, म्हणजे ओबट ढोबट असं करून घेतलं आहे शेंगदाणे. आणि मी इथे 1 चमचा फक्त हे घी घेतलं आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्याच्यावरती आपण हे पॅन ठेवायचं आहे. पॅन आपलं गरम करून घ्यायचं आहे. आणि त्या पॅन गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे तीळ घालणार आहोत आणि हे भाजून घ्यायचे आहेत. आता हे कसे भाजायचे आणि किती प्रमाणात भाजायचे आणि हे कसे ओळखायचे आपण भाजले आहेत की नाही ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिलं म्हणजे जेव्हा आपण मार्केटमधून आणतो ना तीळ, तेव्हा ते चांगले साफ करून घ्यायचे. आतमध्ये काय दगड किंवा कीड वगैरे काय असेल तर पाहायची आहे आणि ते चांगले साफ करून घ्यायचे. आता तीळ बघते वेळी ना तिळामध्ये 2-3 प्रकार असतात. तर सफेद तीळ आणि दुसरे असे थोडे काळपट तीळ येतात. ओरिजिनल आणि पॉलिश केलेले असं म्हणतात त्याला. इथं आता कसे ओळखायचे ते तुम्हाला मी सांगते. आता काय होतं, कधी कधी आपल्या हे ना भाजले ना तीळ की असा फटफट आवाज येतो आणि थोडंसं उडल्यासारखं होतात तीळ. आणि दुसरी पद्धत म्हणजे आता हे कलर बघ चेंज झाला आहे तिळाचा, मग आपण समजायचं की ते भाजले आहेत. तसंही तुम्हाला समजलं नाही तर आपण असं हातात घ्यायचं आहे तीळ आणि असं तोडून बघायचं आहे. जर याचा चुरा होत असेल तर समजायचं आपण हे भाजले आहेत. आणि अजून एक तुम्हाला टिप्स सांगते, जर असं वास येतो बघा तीळ भाजल्यानंतर ना वास येतो, त्यावेळी आपण समजायचं की आपण हे तीळ भाजून झाले आहेत. आता हे बघा माझ्या तिळाचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे आपण समजायचं की तीळ आपले भाजले आहेत. आपण मग एका डिशमध्ये ते काढून घ्यायचे आहेत. इकडे हे तीळ भाजून झाले. आता मी एका डिशमध्ये काढून घेतले आहे. आता मी परत इथे पॅन ठेवला आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपण हे घी घालून घ्यायचं आहे. आता मी घी का घातलं आहे ते तुम्हाला सांगते. लाडू आपले मऊ असे होतात, कडक होत नाही. ज्यावेळी आपण मार्केटमधून आणतो त्यावेळी लाडू कसे कडक असतात ना, तर तसे कडक होणार नाही आहेत, मऊ होणार आहेत. आता इथे आपलं घी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. गुळाचा पाक करून घेणार आहोत आपण. आता हा पाक झाला कसं तयार झाला की कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघा गूळ आपला आता थोडंसं पाक तयार व्हायला लागलं आहे. पूर्णपणे हे गूळ आपण वितळवून घ्यायचं आहे.
हे बघा आता आपला ना पाक तयार झालाय। इथे तुम्ही पाहू शकता, इथे असं बघा फेसाळ असं आलेलं आहे पाकावरती, म्हणजे आपण समजायचं की आपला पाक तयार झालाय। आणि दुसरी टिप तुम्हाला सांगते, आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे गुळाचा पाक घालायचा आणि हाताने बघायचं की त्याचा गोळा होतोय का। जर गोळा झाला तर समजायचं आपला पाक तयार झालाय। आता आपला पाक तयार झाला। आता आपण याच्यामध्ये ना, आता मी या पाकामध्ये आपले तीळ भाजलेले घालते आणि त्यातच आपण शेंगदाणे पण घालायचे आहेत। आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला हे थोडं पटपट असं करायचं आहे, पाक आपला सुकला नाही पाहिजे। पाक सुकला नाही पाहिजे, पण मी ते पण तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी काय करावं लागेल। आता हे लाडू आपल्याला ना गरम गरम असे वळावे लागतात। मग त्यासाठी पाक आपला हा थंड होऊ नये ना, म्हणून मी काय करते, इथे गरम पाणी करून घेतले आणि त्याच्यावरती आपण हे भांडं ठेवायचं आहे, म्हणजे आपला पाक थंड होणार नाही आहे। आता मी तुम्हाला कसे वळायचे ना किंवा कसे बांधायचे लाडू ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता हाताला चटके लागू नयेत ना, कसं हे गरम गरम करावं लागतं, मग आपल्या हाताला चटका लागतो, म्हणून मी इथे या चमच्याचा वापर करणार आहे। आता चमच्याने कसं करायचं ना ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा 2 चमचे घेतले आहेत मी खोलगट असे, आणि त्याच्यामध्ये आपण लाडू बनवायचा आहे, म्हणजे कसं त्याने बनवलं ना तर हाताला चटके लागत नाहीत, म्हणून आपण चमच्याचा वापर पण करू शकतो। आणि ते पण एकदम गोलसर होतात आणि सर्व एकाच आकाराचे होतात जर आपण चमच्याने करायला गेलो तर। हे बघा खूप छान असा आपला लाडू तयार झालाय बिना हात। आता ना मी इथे एक चमचा घेतलाय आणि याच्यामध्ये ना मी थोडं असं काढून घेते, म्हणजे कसं एकदम सगळं थंड होणार नाही, थोडं काढून घ्यायचं आणि अशी बाजूबाजूला ठेवायचं, म्हणजे थोडंसं थंड झालं ना की आपल्याला लाडू बांधवायला सोपे पडतील, म्हणून मी इथे थोडं काढून घेते। कारण आपण टोपाच्या खाली पाणी ठेवलं आहे ना, त्यामुळे जास्त गरम झालं आहे आणि ते ठेवावंच लागतं, कारण काय नाही तर मग पाक थंड झाला ना तर मग आपल्याला लाडू बांधता येत नाहीत। हे बघा आता असं करून घेतलेत ना साईडला। आता हे बघा थंड झालं आहे, आता थोडंसं आपल्याला ना सोपं पडेल लाडू बांधायला। हे लाडू ना चमच्याने पण बांधता येतात। हे बघा अशा पद्धतीने सगळे आपण लाडू ना बनवून घ्यायचे आहेत। आता आपले ना लाडू तयार झाले आहेत। तुम्हाला मी बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत आणि पहिलं पण मी तुम्हाला सांगितलं, पूर्ण व्हिडिओ पहा। आता मी लाडू तयार झाले ते तुम्हाला दाखवते कसे तयार झाले, खूप छान असे झाले आहेत आणि टेस्ट पण खूप छान अशी आली आहे। चला हे बघा आपले लाडू छान असे तयार झाले। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।